राहुल गांधींवर एक प्रयोग करून त्यांनी बघितला, तो यशस्वी झाला नाही. आता ममता दीदींवर हा प्रयोग करून बघायचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आलेलं जे अपयश आहे त्याच्यात काय फरक पडतो का, पाठीपुढं होतं का, एवढंच बघण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं आता काँग्रेसनं विचार केला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वावर शंका निर्माण केली गेलेली आहे आणि ही शंका त्यांनी केली ही अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही. ही जनतेची देखील शंका आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे लोक करतायत त्यांचं फक्त भारत जोडोमुळं सरकार येणार नव्हतं, तर त्यांचं सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी देशासाठी काय केलं आहे हे जर सांगितलं असतं तर कदाचित काही मतं इकडे तिकडे झाली असती. बहुमत मिळावून अजून 10-12 दिवस झालेले आहेत, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. बैठकी होत नाही. एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की 2 दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात नव्हती. ती आता घेतलेली आहे म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसामध्ये फायनल होईल, त्याचा विस्तार देखील होईल, शपथविधी देखील होईल. परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी होऊ शकतो विस्तार? हिवाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होऊ शकतो का? आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही, पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल. शिवसेनेतलं मंत्रिपद कुठल्या बेसिसवर दिलं जाणार आहे? बातम्या पुढे येत असतात. अजूनही ते नाराज आहेत का? काही खात्यांना घेऊन अजूनही कुठेतरी चर्चा सुरू आहेत, नगर विकास गृह दबाव तंत्र सुरू आहे. रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदेसाहेब नाराज आहेत का. शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली. त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या. त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे शपथ घेतल्यानंतर तातडीनं सुरू झालेलं आहे. ते कुठेही नाराज नाहीत. आता हे सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत. त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपल्याकडनं येते ती आता भविष्यामध्ये थांबवली गेली पाहिजे ही माझी विनंती आहे. अतिशय जोमानं जसं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेब काम करायचे 24